लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय। अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहेत। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अपेक्षित 200 मिमी पावसापेक्षा केवळ 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे सध्या फक्त 10% पेरण्या पूर्ण झाल्यात। उडीद, मूग आणि भुईमूग या पिकांच्या पेरण्यांवर विशेष परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे। पाऊस आणखी लांबल्यास या पिकांऐवजी इतर पर्यायी पिकांचा विचार करावा लागू शकतो। उशिरा पेरणी झाल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची ही भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर कृषी विभागानं शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। 8 जुलैनंतर पेरणी करणार असल्यास सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग आणि कापूस या पिकांचा विचार करावा। तसेच बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्याचंही आवाहन त्यांनी केलंय। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की यावर्षीचं एल निनोचं वर्ष आहे, त्यामुळं नाशिकच नाही पूर्ण भारतामध्येच जो मान्सून आहे तो उशिरा आलेला आहे। आणि आत्ता सध्या नाशिकचा विचार केला तर आज 3 जुलै आहे। 3 जुलै अखेर आत्तापर्यंत खरं तर 204 mm सरासरी पाऊस अपेक्षित होता, जो फक्त 66.5 mm आत्तापर्यंत झालेला आहे, म्हणजे 32% पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे। तोच पाऊस जर मागच्या वर्षी विचार केला तर 250 mm आत्तापर्यंत होऊन गेला होता, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे। आणि पेरणीचा विचार केला तर 6,40,000 हेक्टरपैकी जवळजवळ 52,000 हेक्टरपर्यंत आपली पेरणी झाली, म्हणजे 10% आपल्याकडे फक्त पेरणी झालेली आहे। परंतु आता कालपासून म्हणजे 2 जुलैपासून नाशिक जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस चालू आहे आणि हवामान अंदाजसुद्धा असा व्यक्त केलेला आहे की पुढच्या 4-5 दिवसामध्ये चांगला पाऊस होईल। हे या पार्श्वभूमीवर आता जे विद्यापीठांनी आपत्कालीन पीक नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये 8 जुलैपर्यंत आपण सगळ्या पिकांची पेरणी करू शकतो, त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही। पण 8 जुलैच्या पुढे जर पेरणीची वेळ आली तर यामध्ये भुईमूग, उडीद, मूग हे 3 पिकं आपण घेऊ शकत नाही। आणि 15 जुलैच्या पुढे मग त्यामध्ये कापूस हे काय होतं। परंतु आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर पुढील 2-3 दिवसामध्ये पेरणीयोग्य पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडेल असं अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने या अगोदरच सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं होते की उतरला आडवी पेरणी करणे असेल किंवा मिश्र पीक पद्धतीचा वापर असेल किंवा एकाच वेळेस सर्व पिकांची पेरणी करू नये, अशा 2-3 बाबी ज्या महत्त्वाच्या आहेत। शिवाय जी आपण पिकं लावतो आहे त्याच्यामधलं सर्वात म्हणजे कमी कालावधीची पिकं, ज्या वाणाची कालावधी जो कमी असतो त्या वाणाची निवड करणं आवश्यक आहे। याशिवाय दुबार पेरणीचं आत्तापर्यंत तरी आपल्याकडे काही संकट नाही, परंतु जर तशी वेळ आली तर पर्टिक्युलरली सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपलं घरचं सोयाबीनचं बियाणं वापरणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे। या सर्व अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी एल निनोच्या धर्तीवर आणि मी आता सांगितल्याप्रमाणे जर पाऊस व्यवस्थित झाला तर सर्व काळजी घेणं आवश्यक आहे। एकतर मी आता सांगितल्याप्रमाणे उडीद, मूग ही जी पिकं आहेत हे कमी कालावधीची पिकं आहेत आणि त्यांची पेरणी अगोदरच व्हायला पाहिजे। त्यामुळे 8 जुलैनंतर या पिकांची पेरणी झाली तर प्रतिरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो, त्यामुळे शक्यतो या पिकांची पेरणी 8 जुलैनंतर करू नये असं शास्त्रज्ञांचं मत आहे। त्यामुळं या पिकांच्या ऐवजी इतर पिकं म्हणजे आपल्याकडं सोयाबीन आहे, मका आहे, बाजरी आहे, भुईमूग आहे, कापूस आहे, या पिकांची निवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे। आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे कमी कालावधीचे वाण, कारण एल निनो यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे थोडक्यात जो मान्सूनचा उत्तरार्ध आहे या कालावधीमध्ये परत सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यामुळं शेवटच्या पिकाच्या कालावधीमध्ये नुकसान होऊ नये हे टाळण्यासाठी कमी कालावधीचे वाण निवड करणे आवश्यक आहे। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं तर शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत, तर बियाणे खरेदी करताना किंवा खत खरेदी करताना पक्की पावती कृषी सेवा केंद्राकडून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये काही म्हणजे शंका उपस्थित झाली किंवा काही तक्रारी उपस्थित झाल्या तर त्याच्यामध्ये पक्कं बिल असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू शकू। दरम्यान पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्या चिंतेत असून आता येणाऱ्या काही दिवसांतील पावसावरच संपूर्ण हंगामाचं भवितव्य अवलंबून आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।